श्री स्वामी समर्थ. उद्या 16 मे अमावस्या शनी जयंतीला घरी आणा आहे एक फळ. शत्रू लोटांगण घालेल. मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल. नमस्कार माझ्या सख्यांनो आणि माझ्या प्रिय भावांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की स्वामी समर्थाच्या कृपेने तुम्ही सर्व आनंदात आणि मजेतच असाल. सख्यांनो, आज मी तुमच्याशी खूप मनापासून आणि महत्त्वाच्या विषयावर बोलायला आली आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा आपल्याला वाटतं की नशीब आपल्यावर रुसलाय का. आपण रात्रंदिवस कष्ट करतो, घरासाठी झटतो, पण पदरात काय पडतं तर फक्त निराशा. कधी मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावते, त्यांना योग्य दिशा मिळत नाही असं वाटतं, तर कधी पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात अचानक अडचणी उभ्या राहतात. घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने खर्च होऊन जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी कधी आपल्याच ओळखीची माणसं किंवा बाहेरचे लोक विनाकारण आपल्या प्रगतीवर जळू लागतात. जणू काही शत्रू मागे लागल्यासारखा भास होतो. पण सगळ्यांनो, आता चिंता सोडण्याची वेळ आली आहे, कारण येत्या 16 मे रोजी वैशाख अमावस्येला साक्षात शनिदेवांची जयंती आहे. हा केवळ एक योगायोग नाही, तर हा एक असा महायोग आहे जो कित्येक वर्षानंतर चालून आलेला आहे. या दिवशी शनिदेवाची शक्ती पृथ्वीवर प्रचंड प्रभावी असते. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा गुपित फळाबद्दल सांगणार आहे, जे शनी जयंतीच्या मुहूर्तावर तुम्ही फक्त घरात आणलं तरी तुमच्या आयुष्यातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य आणि दुःख दूर होऊ शकतं. हे फळ साधं सुधं नाही, याला शास्त्रात चमत्कारिक मानले गेलेले आहे. हे फळ घरात कसं आणायचं, कुठे ठेवायचं आणि शत्रूला कसं नामोहरम करायचं, हे सर्व मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन पहा, कारण अर्धवट माहिती घेऊन केलेले उपाय कधीच फलतृप्त होत नाही, उलट याचे परिणाम वेगळे होऊ शकतात. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरू शकतो याची मला खात्री आहे. पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांची आणि पतीची जोरदार प्रगती व्हावी, घराला कोणाचीही नजर लागू नये, तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच प्रभावी उपाय तुमच्यापर्यंत पोचत राहतील. आणि सर्वात महत्त्वाचं, आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे 3 मंत्र नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारिक फळाबद्दल आणि शनी जयंतीच्या त्या खास उपायाबद्दल. सगळ्यांनो, नीट समजून घ्या. येणारी 16 मे ही तारीख साधीसुधी समजू नका. ही केवळ एक अमावस्या नाही, तर हा सूर्यपुत्र भगवान शनिदेवांचा प्रगट होण्याचा दिवस आहे, म्हणजे शनी जयंती. आपल्या समाजात शनिदेवाबद्दल अनेक गैरसमज आहेत. लोक त्यांना घाबरतात, त्यांच्या नावाचा धसका घेतात. पण खरं सांगू का, शनिदेव हे काही कुणाचे शत्रू नाही, तर ते न्यायाधीश आहे. आपल्या कर्माचे फळ देणारे साक्षात देव आहे. ते तितकेच कडक आणि शिस्तप्रिय आहे ना, तितकेच ते मनातून अत्यंत कनवाळू आणि दयाळू सुद्धा आहे. एकदा का त्यांची कृपा तुमच्यावर झाली तर रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. अनेकांना काय वाटतं माहीत आहे, शनी जयंती आली की फक्त मंदिरात जायचं, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आणि शनिदेवांच्या मूर्तीवर तेल अर्पण केलं की काम झालं, आपलं नशीब उघडलं. पण सख्यांनो, हा विचार अर्धवट आहे. शास्त्र असं सांगतं की मंदिरातील ऊर्जेसोबतच आपल्या घरात उंबरठ्याच्या आत आपण अशी काही विशेष शक्ती आकर्षित करू शकतो, ज्यामुळे तुमच्या घराचा कोपरा सकारात्मक ऊर्जेने ओसंडून वाहेल. अशी ऊर्जा जिथे गरिबी टिकूच शकत नाही, अशी ऊर्जा जिथे कटकटीला थारा मिळत नाही, अशी ऊर्जा जी तुमच्या पतीला आणि मुलांना यशाच्या शिखरावर घेऊन जाते.
आता तुम्ही विचार करत असाल की असं नेमकं काय करायचं. तर सगळ्यांनो, मी ज्या चमत्कारिक फळाबद्दल बोलत आहे ते फळ कदाचित तुमच्या स्वयंपाकात घरातच आहे, आता सुद्धा असेल, किंवा बाजारात अगदी 10-20 रुपयांना सहज मिळून जाईल. पण लक्षात ठेवा, हे फळ केवळ बाजारातून आणून ठेवणं पुरेसं नाही. त्याची वापरण्याची पद्धत खूप खास आणि विशिष्ट आहे. हे फळ घरात अशा पद्धतीने आणायचा आणि शनी जयंतीच्या मुहूर्तावर त्याचा वापर कसा करायचा हे गुपित जर तुम्हाला कळलं ना, तर मी तुम्हाला आज खात्रीने सांगते. जे शत्रू तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात, जे तुमच्या प्रगतीत अडथळे आणतात, ते शत्रू स्वतःहून तुमच्या समोर येऊन नतमस्तक होतील, अक्षरशः लोटांगण घालतील. तुमचं रक्षण करण्यासाठी शनिदेव स्वतः उभे राहतील. पण ते फळ नेमकं कोणतं आहे, ते फळ कडू आहे की गोड, ते कसं ओळखायचं सांगते. थोडा संयम ठेवा, कारण ही माहिती तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंत करणारी ठरणार आहे. त्या फळाचा उलगडा करण्यापूर्वी आपल्याला शनी जयंतीच्या त्या 2 विशेष उपायांबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे, जे तुमच्या मुलांचं नशीब पलटू शकतात. सगळ्यांनो, त्या मुख्य चमत्कारिक फळाबद्दल सांगण्याआधी मला तुम्हाला 2 अत्यंत छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगायचे आहेत. हे उपाय खास तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी आहे. शनी जयंतीचा दिवस हा या उपायांसाठी वर्षातला सर्वात पॉवरफुल दिवस मानला जातो. पतीच्या प्रगतीसाठी आणि नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी. अनेकदा काय होतं, आपले पती खूप कष्ट करतात, मेहनत करतात, पण त्यांना कामाच्या ठिकाणी योग्य क्रेडिट मिळत नाही. कधी बॉसची कटकट होते, तर कधी व्यवसायात असलेला पैसा परत येत नाही. अशा वेळी शनी जयंतीच्या दिवशी म्हणजे 16 मेला संध्याकाळी एक काम करा. एक छोटा काळा सुती कापडाचा तुकडा घ्या, त्यामध्ये मुठभर काळे तीळ आणि 1 रुपयाचे नाणे ठेवा. आता याची एक छोटी गाठ पोटली तयार करा. ही पोटली शनिवारी रात्री पती झोपण्यापूर्वी त्यांच्या उशाखाली गुपचूप ठेवा. यामागचा उद्देश असा की त्यांच्या आयुष्यातील जी काही इडापिडा किंवा कामातील अडथळे आहेत, ते या काळ्या तिळांच्या माध्यमातून शोषले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाशीही न बोलता ही पोटली एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. तुम्ही पाहाल त्यांच्या कामातील मार्ग कसे मोकळे होतात ते. मुलांच्या यशासाठी आणि एकाग्रतेसाठी आजकाल मुलांचं लक्ष अभ्यासात कमी आणि मोबाईल किंवा इतर गोष्टीत जास्त असतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाने परीक्षेत घवघवीत यश मिळावं, त्यांची बुद्धी तल्लख व्हावी, तर हा उपाय नक्की करा. एक छोटी कागदाची पुडी घ्या, त्यात थोडे काळी मोहरीचे दाणे ठेवा आणि ही पुडी मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यांचं लक्ष जाईल किंवा त्यांच्या पुस्तकात कपाटात ठेवा. काळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जा खेचून घेते आणि शनिदेवांच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी एक शिस्त निर्माण होते. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि अभ्यासात मन लागून त्यांची जोरदार प्रगती व्हायला सुरुवात होते. पण सगळ्यांनो, हे तर झाले छोटे उपाय. आता आपण वळणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात मुख्य आणि रहस्यमय भागाकडे. ज्या फळाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, ते फळ कोणतं? त्याच्या एका वापरामुळे तुमची प्रगती अक्षरशः रॉकेटसारखी सुसाट होईल. ते फळ घरात घेण्याची येताच घरातील गरिबी पळ काढेल आणि तुमच्या शत्रूंची बोलती बंद होईल. हे फळ तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ घेऊन येणार आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता मी त्या गुपित फळाचा उलगडा करते. मैत्रिणींनो, आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. ते चमत्कारिक फळ जे 16 मे शनी जयंतीला तुमचं नशीब पलटू शकतं. ते फळ दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात नारळ आहे, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो. पण थांबा, इथेच गडबड करू नका. हा बाजारात मिळणारा साधासुधा नारळ नाही. शास्त्रात त्याला एकाक्षी नारळ मिळणं
शास्त्रात त्याला एकाक्षी नारळ मिळणं अत्यंत भाग्याचं मानलं जातं. पण जर तो मिळाला नाही तर मी सांगते त्या पद्धतीने पुजलेला नारळसुद्धा तितकाच प्रभावी ठरतो. हा नारळ म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे जे तुमच्या घराला शत्रूंच्या नजरेपासून वाचवेल. आता नीट ऐका, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. 16 मे शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बाजारात जा. तिथून एक चांगला जटा असलेला म्हणजे शेंडी असलेला मोठा नारळ विकत घ्या. तो हलवून पहा, त्यात पाणी असलं पाहिजे. तो नारळ घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, नारळ विकत घेतल्यापासून ते घराचा उंबरठा ओलांडेपर्यंत तुम्हाला वाटेत कोणाशीही बोलायचं नाही आहे, अगदी कोणाशीही नाही. हे मौन तुमच्या संकल्पाची शक्ती वाढवतं. घरात आल्यावर काय करावे. घरी आल्यावर सर्वात आधी हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यावर थोडं गंगाजल शिंपडा. आता एक अनामिका बोटाने ओल्या शेंदुराने त्या नारळावर अतिशय सुंदर एक स्वस्तिक काढा. स्वस्तिक हे गणपती बाप्पाचं आणि शुभ ऊर्जेचं प्रतीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, हा नारळ हातात धरा आणि तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभे राहा. घराच्या बाहेरच्या बाजूने हा नारळ स्वतःवरून आणि दरवाजावरून 7 वेळा उतरवा. असं करताना मनात असा विचार करा की माझ्या घरातील सर्व इडापिडा, गरिबी आणि शत्रूंची नजर या नारळात शोषली जात आहे. नारळ कुठे ठेवावा. हा विधी झाल्यावर तो नारळ तुमच्या देवघरात एका लाल कपड्यावर स्थापित करा. सख्यांनो, हा नारळ म्हणजे आता केवळ फळ राहिलं नाही, तर तो साक्षात महालक्ष्मी आणि शनिदेवांचा आशीर्वाद बनला आहे. शनी जयंतीला हा नारळ घरात असणं म्हणजे शत्रूला तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर रोखून धरणं आहे. शत्रू कितीही बडलाढ्य असला तरी तुमच्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची त्याची हिंमत होणार नाही. या नारळाच्या प्रभावामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि मुलांच्या पतीच्या प्रगतीचे मार्ग आपोआप मोकळे होतील. हा उपाय करून पहा. तुम्हाला स्वतःला घरामध्ये एक वेगळीच शांतता आणि ऊर्जा जाणवेल. सख्यांनो, आता मी जो उपाय सांगणार आहे तो विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांना पावलोपावली कुणाकडून तरी त्रास होतोय. कधी कधी काय होतं, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करतो, पण काही लोक विनाकारण आपल्या प्रगतीवर जळतात. कोणाची नजर लागते तर कोणी गुप्तपणे आपल्या विरोधात कटकारस्थानावर असतात. जर तुम्हाला खात्री असेल की एखादा व्यक्ती मुद्दाम तुमचा सुखी संसारात विष घालवतोय तर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण ठरेल. यासाठी आपल्याला हवं आहे दुसरं एक प्रभावी फळ, ते म्हणजे पिवळं धमक लिंबू. लिंबू हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. उपायाची अचूक पद्धत नीट समजून घ्या. 16 मे शनी जयंतीच्या रात्री साधारण 9 ते 12च्या दरम्यान जेव्हा सर्वत्र शांतता असते तेव्हा एक डाग नसलेलं स्वच्छ लिंबू घ्या. आता एका काळ्या शाईच्या पेनाने किंवा मार्करने त्या लिंबावर त्या शत्रूचे नाव लिहा जो तुम्हाला त्रास देतोय. जर तुम्हाला शत्रूचं नाव माहीत नसेल तर फक्त शत्रू असं लिहिलं तरी चालतं. नाव लिहून झाल्यावर ते लिंबू आपल्या हातात धरा आणि मनातल्या मनात शनिदेवाचं स्मरण करा. त्यांना प्रार्थना करा की हे शनिदेवा, या व्यक्तीकडून होणारा त्रास थांबवा आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण करा. त्यानंतर हे लिंबू घेऊन घराबाहेर पडायचं आहे. कोणत्याही निर्जन ठिकाणी जिथे लोकांची ये जा नसेल अशा एखाद्या 4 रस्त्याच्या चौकाच्या कोपऱ्यावर जा. तिथे उभे राहून एका धारदार चाकूने त्या लिंबाचे 4 समान भाग करा. पण लक्षात ठेवा, हे भाग कापताना ते पूर्ण वेगळे व्हायला हवेत. आता हे 4ही तुकडे 4 वेगळ्या दिशेंनी फेकून द्या. एक तुकडा पूर्वेला, एक पश्चिमेला, एक उत्तरेला आणि एक दक्षिणेला. हे तुकडे फेकताना मनात असा भाव ठेवा की तुमच्या आयुष्यातील सर्व संकट आणि शत्रूची बाधा तुम्ही 4ही दिशांना उधळून लावली आहे. लिंबू
फेकून झाल्यावर तिथून सरळ आपल्या घराकडे निघून या. वाटेत कोणाशीही बोलायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागे वळून अजिबात पाहायचं नाही. मागे वळून पाहिल्याने त्या नकारात्मक शक्ती पुन्हा तुमच्या सोबत येऊ शकतात असं शास्त्र सांगतं. घरी आल्यावर सर्वात आधी आपले हात पाय स्वच्छ धुवा आणि मगच घरातील इतर वस्तूंना स्पर्श करा. मैत्रिणींनो, हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असू द्या. लक्षात ठेवा, आपण कोणाचंही वाईट चिंतत नाही आहोत किंवा कोणावर करणी बाधा करत नाही आहोत. आपण फक्त स्वतःच्या घराचं, आपल्या मुलांचं, आपल्या पतीचं रक्षण करण्यासाठी हा स्वसंरक्षण उपाय करत आहोत. शनिदेव न्यायाधीशाच्या भूमिकेत असतात, त्यामुळे जर तुम्ही खरे असाल तर ते तुम्हाला नक्कीच यश देतील. सख्यांना 16 मेचा हा दिवस चुकू नका. हा नारळाचा उपाय आणि शनिदेवांची भक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवून आणेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कर्मावर लक्ष द्या. शनिदेव नेहमी न्याय करतात. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा एकदा आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.